आज जागतिक दिव्यांग दिन आहे आणि जागतिक दिव्यांग दिन या दिवशी आमच्या दिव्यांगांचं दैवत हेलन केलर यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी दिव्यांग दिन साजरा करण्यात आलेला आहे। परंतु दिव्यांग दिन वर्षानुवर्ष साजरे केले जातात, विविध उपक्रम घेतले जातात, परंतु जो मूळ दिव्यांग घटक आहे या घटकापर्यंत सगळ्या योजना पोहोचल्या जात नाहीयेत आणि त्या योजना मिळवण्यासाठी दिव्यांगांना अतोनात कष्ट सहन करावे लागत आहेत। आज अंत्योदयची योजना अनेक वर्षापासून येऊनही आमचे सर्व बांधव अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट झालेले नाही आहेत आणि या ठिकाणी कार्यालय देखील अशा ठिकाणी आहेत की आमचे दिव्यांग बांधव त्या ठिकाणी सहजासहजी जाऊ येऊ शकत नाहीयेत आणि हा आमचा नेहमीचा प्रश्न आहे। आमचे दिव्यांग बांधव याच्याविषयी पुन्हा पुन्हा आवाज उठवतात, परंतु याकडे लक्ष दिलं जात नाहीये। दिव्यांगांचा जो काही संजय गांधी आधार योजनेमधून मिळणारा मासिक भत्ता होता तर तो 2,500 झालेला आहे, परंतु आमच्या पाटोदा तालुक्यामधले तब्बल 80 दिव्यांग बांधव असे आहेत की त्यांना ते 2,500 रुपये न मिळता त्यांच्या खात्यावरती फक्त 1,500 रुपये जमा झालेले आहेत। आज दिव्यांग दिनाच्या निमित्तानं त्यांच्यावरती झालेला हा अन्याय सुद्धा दूर व्हावा अशा प्रकारचं निवेदनही आमच्या बांधवांनी तयार केलेलं आहे आणि निश्चितच त्यांच्यावरचाही अन्याय दूर व्हावा। तसेच अनेक दिव्यांग बांधव असे ज्येष्ठ दिव्यांग बांधव आहेत की त्यांना 65 वर्षाच्या वयाची अट लावून अनेक योजनेमधून वगळलं जातं, तर खरं तर या वयामध्ये त्यांना निश्चितच आर्थिक सहकार्याचा आणि योजनांच्या सहकार्याचा गरज असते आणि त्या गरजेच्या वेळेला त्यांना याच्यामधनं बाद केलं जातं, तर तेही केलं जाऊ नये अशी आमची आजच्या दिव्यांग दिनाच्या दिवशी निश्चित शासनाकडे मागणी राहील। आणि जे काही 5% निधी जो आहे आमचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक व्यक्तीकडनं आम्हाला वेगवेगळी कारणं ऐकायला भेटत असतात आणि या कारणं देणारी जी काही लोक आहेत यांच्यावरती प्रशासनानं सुद्धा आपला वचक ठेवावा अशी आमची प्रशासनाकडे अपेक्षा आहे। तसेच अनेक दिव्यांग बांधव